नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्या महिलांचे पैसे जमा झाले नाही, काळजी करू नका। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जो फॉर्म भरताना तुम्ही जो अकाउंट दिलेला आहे त्याचा काही संबंध नाही। फॉर्म भरताना तुम्ही कोणतेही खाते दिलेले असेल त्याचा काही संबंध नाही। तर पैसे कुठे जमा होणार? आधार डीबीटी NPCI म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजेच तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार। तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते कसे चेक करायचे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तुम्हाला सर्वात आधी क्रोममध्ये माय आधार असे सर्च करायचे आहे। आधार सर्व्हिस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटस, बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला लॉगिन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार नंबर तिथे टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकून कॅप्चा जसा आहे तसा टाकायचा आहे। टाकून झाल्यानंतर लॉगिन विथ OTP यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यावरती OTP येईल। त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे। नंतर OTP टाकून घ्यायचे आहे आणि लॉगिन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस यावर क्लिक करायचं आहे। पाहू शकता तुम्ही इंडिया पोस्ट बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह दाखवत आहे। अशा प्रकारे चेक करायचं होतं। मित्रांनो, इथे जो बँक तुम्हाला दाखवत आहे त्याच खात्यात पैसे जमा होणार आहेत, परंतु इथे जो बँक तुम्हाला दिसेल व ते ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे। समजा इनॲक्टिव्ह दाखवत असेल किंवा कोणतीही बँक दाखवत नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन आधार लिंक करणे आवश्यक आहे, किंवा तुम्हाला पोस्टाचे डिजिटल अकाउंट काढायचे आहे। पोस्टाच्या डिजिटल अकाउंटला आधार लिंक एका दिवसात होते आणि तुमचे पैसे पोस्ट अकाउंटला काही दिवसांनी जमा होणार। अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्व बहिणींना शेअर करा। धन्यवाद।